मंडळी नमस्कार। राजकारणात काही योगायोग नसतो तर तो एक प्रयोग असतो। गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रातल्या बातम्यांचा रोख तुम्ही पाहिलाय का? आप क्रोनॉलॉजी समजे असं आपण अनेकदा ऐकतो, पण आज मी तुम्हाला खरी राजकीय क्रोनॉलॉजी उलगडून सांगणार आहे। एका बाजूला मंत्रालयाला हादरवून सोडणारं अशोक खरात प्रकरण आणि दुसऱ्या बाजूला अचानक उफाळून आलेला भावनिक वाद। हा योगायोग आहे की जाणीवपूर्वक विणलेलं जाळं? आज याचाच सविस्तर पंचनामा आपण करणार आहोत। मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई माणूस। आता बघा नाशिकचं TCS प्रकरण। अचानक एका कंपनीतल्या अंतर्गत वादाला हिंदू मुस्लिम आणि धर्मांतराचा रंग दिला जातो। चॅनल्सवर चर्चा रंगतात, वातावरण तापवलं जातं, पण विचार करा हेच प्रकरण नेमकं याच वेळी का बाहेर आलं? कारण दुसरीकडे अशोक खरात प्रकरणाच्या फाईल्स मंत्रालयात हालचाल करू लागल्या होत्या। त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी धर्माचा मुद्दा पुढे आणला गेला आणि मुख्य प्रश्नांपासून जनतेचं लक्ष जाणीवपूर्वक दूर केलं गेलं। हीच पहिली चाल यांची होती। सध्या सोशल मीडियापासून ते चॅनल पर्यंत एकच चर्चा आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख। हा वाद उकरून काढला गेला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शिवाजी कोण होता या पुस्तकावरून। इथे आमदार संजय गायकवाड समोर येतात। त्यांचा आक्षेप काय तर महाराजांचा उल्लेख एकेरी का? त्यांनी प्रकाशकांना धारेवर धरलं। खरं तर महाराजांचा सन्मान राखलाच पाहिजे त्याबद्दल दुमत नाही, पण वर्षानुवर्ष असलेला या पुस्तकाचा वाद नेमका आत्ताच का उफाळला? गायकवाड जे बोलतात ते कुणाच्या सांगण्यावरून बोलतात? हे लक्ष भरकटणारे मोहरे कुणासाठी काम करतायत? आता मुख्य मुद्द्याकडे वळूया। अलीकडेच प्रत्येक चॅनलवर भोंदू अशोक खरात होते, पण आज ते बातम्यांच्या शेवटच्या पानावर का ढकलले गेले? ही अर्थपूर्ण शांतता नक्की कोणासाठी? राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या गंभीर प्रकरणाच्या मुळापर्यंत का पोहोचू शकत नाहीत? पोलीस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली आहे? संशयाची सुई जेव्हा थेट अशा एका नेतृत्वाकडे वळते ज्यांचा शब्द मंत्रालयापासून ते थेट ठाण्याच्या बालेकिल्ल्यापर्यंत अंतिम मानला जातो, तेव्हाच या बातम्यांची गळचेपी का होते? गृहमंत्र्यांनी यावर उत्तर द्यायला हवं की हे प्रकरण दाबण्यासाठी हे धार्मिक वाद मुद्दाम उकरून काढले जात आहेत का? महाराष्ट्राला आज गरज आहे ती अस्सल प्रकरणाचा मागोवा घेण्याची। आपण महाराजांच्या सन्मानासाठी नक्कीच लढू, पण सन्मानाचा हाच मुद्दा ढाल म्हणून वापरून जर कोणी अशोक खरात सारखी गंभीर प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही उघड पाडणारच। सत्तेच्या खुर्चीला वाचवण्यासाठी जनतेच्या डोळ्यात किती दिवस धूळ फेकणार? खरात प्रकरणाचा निकाल लागल्याशिवाय महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही। बाकी तुम्हाला काय वाटतं? हे सगळं लक्ष विचलित करण्यासाठी केलं जात आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।